गुड मॉर्निंग एव्हरीवन. मला नाही माहिती हा ब्लॉग कसा होणार आहे, कारण मी असा शूट करत आहे आणि आता घरी कोण नाही म्हणून मी असं शूट करत आहे. तर मावशी काकाजी गेले हॉस्पिटलमध्ये, कारण डुगूच्या आजोबाची तब्येत थोडी खराब आहे काल रात्रीपासून. तर ते काल रात्री 3 वाजता आले, आता सकाळी 6 वाजता गेले. सो डुगू आणि मीच आहे. डुगूला म्हणजे आज संडे आहे, ते सुट्टी आहे. डुगू झोपली आहे. तर मला वाटलं आता काय करावं, तर मी थोडं झाड वगैरे करून घेते आणि मला खूप अलग फील होतं. तर मी म्हटलं थोडं शूट वगैरे करून घेते, कारण मी याच्यात मग बिझी राहिलं तर माझं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. नंतर एडिटिंग पण असतं, तर आय थिंक दिस इज द बेस्ट आहे. आणि मला असाइनमेंट वगैरे लिहायचे आहे, तर शूट करता करता मी ते लिहू शकते, तर इतकं काही प्रॉब्लेम नाही. एक्झाममध्ये प्रॉब्लेम होतो, तर एक्झाममध्ये मी तितकं नाही बनवू शकत ब्लॉग वगैरे, बट स्टील आता मी बनवते. आणि तुम्हाला पण ब्लॉग पाहिजे, कारण खूप दिवस झाले मी काहीच अपलोड नाही केला. आणि आय रिअली होप की तुम्ही गुढीपाडव्याचा ब्लॉग बघितला असेल. आणि काही नाही, बघू मग कसं वाटतं आजचा दिवस. तर बघा सगळं पसारा पडलाच आहे. मी आता झाडू वगैरे लावून देते. डुगू झोपली आहे तिकडे, मी इकडचं आधी झाडू लावून देते. नंतर डुगू उठली की मग काकाजीचा कॉल आला होता डुगूला न्यायचं आहे म्हणून बघासाठी. तर डुगूची उठाची वाट पाहते सगळेजण. म्हटलं मग कॉल करते मी, ती उठली की, तर त्याच्यानंतर भेटून विचारू. पण ती उठतच नाही यार आज. मी झाडू लावतच होती तर कॉल आला की, मला नाही माहिती मी हा ब्लॉग कधी अपलोड करील, बट शायद मी आता काही शूट नाही करू शकत. डुगू झोपली आहे. मावशी म्हणाली की बॅकपॅक करायची आहे. मला नाही समजत यार, मी झाडू लावत होती. ओके ओके सो भेटू आपण नंतर. मी बघेल, जमलं तर शूट करेल, अदरवाईज मी काहीच शूट नाही करत. डायरेक्ट 2-3 दिवसानंतर ते यात ॲड करून दाखवेल, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की मावशीचा कॉल वगैरे आला होता, तर मी इथे डुगूचे कपडे बॅकपॅक करत होते. मला काहीच नव्हतं समजत, तर मी तिथल्या पिशवीतच बॅकपॅक करत होते. मावशी म्हणाली होती, सो मी त्यातच पॅक करून टाकलं. नंतर डुगू उठली तर मी मावशीला कॉल केला, त्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे केला आणि म्हणाले ते की ची तयारी करून दे. सो मी डुगूला म्हटलं की आपल्याला गावाला जायचं आहे, तर तिला तर काही नाही समजत. सो ती खूप एक्सायटेड झाली आणि माझी हेल्प पण करू लागली ती. नंतर तुम्ही बघू शकता, तर आम्ही सगळं गादी वगैरे जे काही होती खाली ते सगळी उचलली, कारण आम्हाला जायचं होतं. तर माझा तर प्लॅन नव्हता जायचा, बट मावशी म्हणाली की कुठे थांबशील. तर ते काही डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते काकाजीकडे आले, त्यामुळे काकाजी घरी आले होते, तर परत त्यांना जावं लागलं. तर मग आम्ही सगळे सोबत हॉस्पिटलमध्ये चाललो गेलो. आणि डुगूला पण एंट्री नव्हती, आम्ही लपून नेलं, कारण डुगूला कुठे ठेवू पण नाही शकत. आणि तसं पण 1 तास गेला हॉस्पिटलमध्ये, कारण ते देतच नव्हते. सो आम्हाला इथेच थांबावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर ना मी त्या दिवशी काहीच शूट नाही केलं नंतरचं, कारण कंडिशनच नव्हती तशी आणि ते सिच्युएशन पण खूप अशी होती की मी तिथलं काहीच शूट नाही करू शकली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आम्ही परत गेलो गावाला. म्हणजे आम्ही नाही, फक्त मला जायचं होतं, कारण माझं असाइनमेंट वगैरे कंप्लीट नाही आहे. वेनसडेला द्यायचं होतं सबमिशन आणि माझं खूप सारं इनकम्प्लीट होतं. सो मी म्हटलं की मला जायचं आहे, आणि ते म्हणाले की डुगूला पण हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे, कारण तिच्या डोळ्याला काहीतरी झालं होतं. सो आम्ही चौघं पण गेलो. नंतर मी थांबली, हे रिटर्न आले इकडे गावाला. नंतर आम्ही आलो इथे हॉस्पिटलच्या सॉरी हॉस्पिटलच्या दवाखान्यात नाही, आम्ही डोळ्याच्या दवाखान्यामध्ये आलो. सॉरी काही. तर इथे आम्हाला खूप भूक लागली होती. डुगूला वाटलं आम्ही रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे, बट तसं काही नव्हतं. आम्हाला पहिले इथं चेकअप करायचं होतं, त्याच्यानंतर जे पेंडिंग काम होते तसं खूप सारा भाजीपाला घ्यावा लागायचा होता, तर ते सगळे काही नंतर होणार आहे.
टुकू रिटर्न जाणार आहे यांच्यासोबत, बट ते पहिले आम्ही टुकूच्या चेकअपसाठी आलो, कारण खूप दिवसापासून सुरू होतं जायचं हॉस्पिटलमध्ये, बट ते काल थोडं जास्तच झालं, त्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये आणलं हिला. आणि इथे खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही ना इथल्या चप्पल बघून समजून जा की इथे किती गर्दी असेल म्हणून. तर हिचा चेकअपला पण 1 तास गेला. तर असं करता करता आमचे पूर्ण 12 इथेच वाजले. 1 वाजता मावशी इथनं रिटर्न गेली. आणि त्यानंतर काय, मी बसली इथं असाइनमेंट लिहायसाठी. त्यानंतर ना मावशीने नाश्ता वगैरे केला, म्हणजे सर्वांना खूप जास्त भूक लागली होती, तर आम्ही नाश्ता वगैरे केला. मावशी आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. त्याच्यानंतर हे केले, ऑलमोस्ट 1 वाजला होता यांना जायला. आणि तिकडे पण त्यांना सामान घ्यायचं होतं, तर तिकडे खूप जास्त वेळ झाला असेल. तर मी कंटिन्यू लिहत बसली होती हे केल्यानंतर. तर मी काही तितकं शूट नाही केलं, कारण काय शूट करायचं होतं, मला असाइनमेंटच लिहायची होती ना, तर ते किती शूट करणार, म्हणून मी काही तितकं शूट केलं नाही. सो भेटू आपण माझी असाइनमेंट लिहून झाल्यानंतर, म्हणजे जितकं होते तितकं झाल्यानंतर. काढू दे तिला, हात नाही काढू. बाय बाय बाय. गाईज, मी तशी ना आंघोळ वगैरे करून आली आहे, बट आता ना 3 वाजले. सो मला माझे हेअर वॉश करायचे होते, कारण मी सॅटर्डेला खूप तेल लावलं होतं आणि मी संडेला हेअर वॉश करत असते. सो मी विचार केला होता की मी उद्या म्हणजे सॅटर्डेला विचार केला होता की मी उद्या करेल, बट काल संडे होता आणि काल तर माहिती आहे ना. सो आता करते मी. तशी आंघोळ केली आहे, बट डबल करू. आणि मी आतापर्यंत हे बघा लिहतच होती. सो आंघोळ करू, नंतर भेटू. मग भूक वगैरे तर नाही आहे, बट माझ्या फ्रेंड्सचा तर कॉल वगैरे येईल, तर मी रेडी होऊन जाते जासाठी, आंघोळ वगैरे करून फटाफट. आणि भूक लागली तर मग काय करू, कारण मला आता तर भूक नाहीच आहे. लागली तरी करू, नाहीतर घरी जाऊन जेवणच करायचं आहे. सो आता मी फटाफट आंघोळ करते आणि नंतर भेटू. ना आंघोळ वगैरे झाली आहे. माझ्या फ्रेंड्सचा आताच मेसेज आला की क्लास होणार आहे, सो तू 5:50पर्यंत येऊन जा. तर मला आता मग तू पण तर राहू नाही शकत, म्हणून मी इथं थोडी मॅगी वगैरे करून घेते. माझी जस्ट आंघोळ झाली, आता 4 वाजले, करेक्ट 4 वाजले. सो मी आंघोळ केली, आता थोडीशी भूक लागली, सो मी मॅगी वगैरे बनवून घेते. जर टाईम जास्त आहे म्हणून, जर आताच जावं लागलं असतं तर मग मी डायरेक्ट घरीच जाऊन जेवण केलं असतं, बट थोडी भूक लागली. आम्ही तसं बाहेर नाश्ता केला होता, बट तरी भूक लागली. बघते मी टाईमपर्यंत, कारण मला लिहायचं आहे. जर मी मॅगी बनवत राहीन त्याच्यात अजून टाईम जाईल, लिहायचं राहून जाईल. बट बघते 5-10 मिनिट थांबते, जर जास्त भूक लागली तर मग काही बनवू, अदरवाईज आपण लिहत बसू. ओके, सो मला भूक लागली ती मी मॅगी करून खाऊन टाकली. आणि माझ्या फ्रेंडचा कॉल आला, तर आपल्याला जायचं आता. त्यानंतर ना मी खरंच विसरून गेली होती काही शूट करायचं, तर मी डायरेक्ट घरी येऊन माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी शूट केलं. तोपर्यंत मी काही शूट नाही केला. आणि आम्ही ॲटोने आलो. मी बसची वाट बघितली, बट बस आलीच नाही. सो मी इथं थांबली तिच्याकडे. आणि काय, त्याच्यानंतर आम्हाला काही काम नव्हतं, तर काकू मला म्हणाल्या की काही. मी घरी गेल्यावर जास्त काही शूट नाही केलं, असं समजून जर आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट. मला नाही माहीत नेक्स्ट ब्लॉग कधी येणार, तर मी इथे आल्यानंतर, म्हणजे घरी आल्यानंतर पण असाइनमेंट लिहित होती बघा. सो मला नाही माहीत, मी उद्या पण हेच काम करणार आहे आणि उद्या कॉलेजला नाही जाणार आहे, तर मी काही तितकं शूट नाही करत नाही. आम्ही जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा पण मी काही शूट नाही करणार, म्हणून मला नाही माहिती नेक्स्ट ब्लॉग कधी येणार आहे. सो बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट टाईमला.